विश्वेश्वर विरूपाक्ष विश्वरूप सदाशिव शरणं भवभूतेषु करुणाकर शंकर हर शंभो महादेव विश्वेश्वाम अमरवल्लभ शिवशंकर सर्वात्मा नीलकंठ नमोस्तुते मृत्युंजयाय रुद्राय नीलकंठाय शांभवे अमृतेशाय सर्वाय श्री महादेवाय ते नमः। सौराष्ट्रे सोमनाथंच श्रीशैले मल्लिकार्जुनम् उज्जयन्यन्तु महंकाल ओंकार ममलेश्वरम परल्यां वैजनाथंच डाकिन्यां भीमशंकरं सेतुबंधे तु रामेशं नागेशं दारुकावने वाराणस्यां तु विश्वेशं त्र्यंबकं गौतमी तटे हिमालये तु केदारं गृष्णेशं तु शिवालये एतानि ज्योतिर्लिंगानि सायं प्रातः पठेन्द्रः सप्तजन्म कृतं पापं स्मरणन्ये विनश्यति। करचरण कृतं वा कायजं कर्मजं वा श्रवणनयनजं वा मानसं वा परार्धं विहितं वा सर्वमेतत् क्षमस्व। जय जय करुणाधिपते श्री महादेव शंभो नमः पार्वतीपते हर हर महादेव। साधकांनो, 12 ज्योतिर्लिंगातल्या स्तोत्रातलं दुसरं आणि आपण ज्या साखळी पद्धतीने विवेचन बघतो आहे, 12 ज्योतिर्लिंगाचं विश्लेषण करतो आहे, त्यामधलं 11वं ज्योतिर्लिंग ते म्हणजे श्रीशैल्य मल्लिकार्जुनम। आता फक्त एकच ज्योतिर्लिंग रामेश्वर राहिला आहे। श्रीशैल्य मल्लिकार्जुनम हे भारतातील आंध्र प्रदेश राज्याच्या दक्षिण भागावर आणि श्रीशैल्य पर्वतावर कृष्णा नदीच्या काठावर स्थित आहे। आंध्र प्रदेशामधलं हे स्थान अतिशय निसर्गरम्य म्हणून प्रसिद्ध आहे। याला दुसरं एक नाव असं आहे, ते म्हणजे दक्षिण कैलास। दक्षिण कैलास या नावाने सुद्धा हे ओळखलं जातं। हे भगवान शिवाच्या प्रमुख तीर्थक्षेत्रांपैकी एक आहे। श्रीशैल्य मल्लिकार्जुन मंदिराच्या प्रमुख देवता म्हणजे माता पार्वती, जिला मल्लिका, आणि भगवान शिव यांना अर्जुन हे संबोधन आहे, म्हणून ते मल्लिकार्जुन आहे। हे ठिकाण भगवान शिवाची जी 12 ज्योतिर्लिंग आहेत त्यापैकी हे एक ज्योतिर्लिंग आहे। संस्कृतीसाठी, हिंदू धर्माच्या संस्कृतीसाठी हे अत्यंत महत्त्वाचं मंदिर मानलं जातं। श्री मल्लिकार्जुन दर्शनासाठी खूप लांब लांबून पर्यटक येतात, कारण हे निसर्गरम्य स्थान सुद्धा आहे। मंदिराचं दर्शन झाल्यानंतर, भगवान शिवाचं दर्शन झाल्यानंतर, मल्लिकार्जुनाचं दर्शन झाल्यानंतर स्वतःला ते धन्य मानतात। या तीर्थक्षेत्राचा जर इतिहास बघायचा विचार केला तर हे भगवान शिवाचं तीर्थक्षेत्र सातवाहन राजवाटीतील शिलालेख या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळतात। हे मंदिर तसं पाहायला गेलं तर 2ऱ्या शतकापासून अस्तित्वात आलेलं आहे।
मंदिरामधील काही जोड हे विजयनगरच्या साम्राज्याचा त्यावेळेचा राजा हरिहर पहिला हरिहर राजा याच्या काळातलं हे मंदिर असावं असं लोक म्हणतात. याचा प्रदेश जो आहे तो अतिशय विस्तीर्ण आहे. म्हणजे साधारणतः 2 हेक्टर आणि साधारणतः 4 गेटवे टॉवर आहेत याला, ज्याला गोपुरम या नावाने संबोधलं जातं. मल्लिकार्जुन मंदिराच्या आतमध्ये अनेक छोटी छोटी मंदिरं बांधली गेली. त्यातलं सर्वात प्रमुख मंदिर म्हणजे मल्लिकार्जुन आणि भ्रामरांबा. मी मगा सांगितलं की विजयनगरच्या काळात हे मंदिर बांधलं असावं असा त्याचा मंडप बघून वाटतं. कारण हा मंडप अतिशय लक्षणीय आणि पाहण्यासारखा आहे. मंदिराच्या मध्यभागी अनेक मंडप स्तंभ आहेत, ज्यात नादिकेश्वराची एक अतिशय विशाल आणि दृश्यमान मूर्ती सुद्धा आहे. आपलं काम अतिशय सुबक आहे. बर, आता हा इतिहास झाला, पण पौराणिक दृष्ट्या आणि आध्यात्मिक दृष्ट्या या स्थानाचं महत्व काय आहे? तर शिवपुराणानुसार श्री मल्लिकार्जुनाची कथा ही भगवान शिवाच्या परिवाराशी निगडित आहे. भगवान शिवाचा जो परिवार आहे त्या परिवारात संबंधी ही कथा आहे. ती भगवान शिवाचा धाकटा मुलगा, मी मागे एकदा कधीतरी तुम्हाला सांगितलं होतं की भगवान शिवाला 4 अपत्य, 2 मुली आणि 2 मुलं. आणि आश्चर्यकारक बघा, त्या 2 मुलांमधले एक मुलगा ब्रह्मचारी कुमार आणि 2 मुली, त्यातली एक मुलगी कुमारी. म्हणजे एक मुलगा पण कुमारा आणि एक मुलगी पण कुमारी. 4 अपत्यांमध्ये भगवान कार्तिकेय, भगवान गणेश, माता सुलोचना आणि माझी मैया नर्मदा. यापैकी कार्तिकेय हा कुमार आणि माता नर्मदा ही कुमारी. गणेश आणि सुलोचना यांचा विवाह झाला. आता सुलोचनाच्या विवाहाविषयी बऱ्याच कथा आहेत, त्या सांगण्याकरता मी आत्ता इथे बसलेलो नाही. तर भगवान शिवाचा धाकटा मुलगा गणेश याला इच्छा अशी होती की त्याचे वडील बंधू कार्तिकेय यांच्या आधी माझं लग्न व्हावं. कार्तिकेय जेव्हा लग्न करायचं तेव्हा करेल, पण पहिले माझं लग्न करा, असं भगवान गणेशाला आतून एक उर्मी होती, इच्छा होती. तेव्हा भगवान शिवानी आणि माता पार्वतीनी त्या दोघांसमोर एक अट टाकली की तुम्ही दोघांपैकी जो कोणी प्रथमतः पृथ्वी प्रदक्षिणा करून येईल, मग तो कार्तिकेय यो किंवा गणेश यो, जो कोणी प्रथम पृथ्वी प्रदक्षिणा करून येईल त्याचा विवाह पहिला केला जाईल. दोघांनी ही अट मान्य केली. दुसऱ्या दिवशी
कार्तिकेय परिक्रमेला निघाला. गणेश अतिशय शांततेने उठले. बुद्धीची देवता आहे. शांततेने उठले. आपल्या माता पित्यांना समोर बसवलं. संकल्प सोडला आणि आपल्या माता पित्यांनाच परिक्रमा केली. भगवान गणेश बुद्धीची देवता, ती म्हणे की माता पिता हे पृथ्वीपेक्षाही श्रेष्ठ आहेत. त्यामुळे मी त्यांना परिक्रमा केली तर माझी परिक्रमा पूर्ण झाली. कारण माता पिता पृथ्वीतुल्य आहे. गणेशाचं हे ऐकून शिव आणि पार्वती यांनी त्याचा विवाह लावायचं ठरवलं. ही गोष्ट जेव्हा भगवान कार्तिकेयाला कळाली, तो अतिशय संतापला. खूप राग आला त्याला की मी परिक्रमेकरता निघालेलो आहे. हा गणेश मूषक घेऊन किती चालणार असणार. मी मोरावर स्वार होऊन परिक्रमा करतोय. हा मूषक घेऊन किती चालणार. आणि ह्यांनी अशा प्रकारचं बुद्धिचातुर्य चालवून माता पित्यांना काही अंशी फसवलं, असं कार्तिकेयचं म्हणणं आहे. म्हणून तो खूप संतापला आणि क्रंच डोंगरावर निघून गेला. जेव्हा त्याला समजवण्याकरता सगळे देवता गेले, सगळ्यांनी त्याला समजवण्याचा प्रचंड प्रयत्न केला, पण ते सगळे प्रयत्न, सगळ्यांचे प्रयत्न अयशस्वी झाले. तेव्हा पार्वती देवी त्याला आणण्यासाठी म्हणून किंवा त्याला समजवण्यासाठी म्हणून क्रंच डोंगराकडे म्हणजे इथे यायला निघाली. त्याला समजलं आई आपल्याला शोधत या डोंगरावर येते, म्हणून तो तिथून पळून गेला. माता पार्वती तिथे आली. कार्तिकेय निघून गेला हे कळल्यानंतर ती निराश झाली आणि तिथेच बसली. आणि भगवान ज्योतिर्लिंगाच्या स्वरूपात शिव तिथे आले, किंवा शिव तिथे आल्यानंतर ते ज्योतिर्लिंगाच्या स्वरूपात तिथे स्थिर झाले. म्हणून हे ठिकाण श्री मल्लिकार्जुन मंदिर दृश्यमान झालं. म्हणजे कार्तिकेयला समजवण्याकरता माता पार्वती आली आणि माता पार्वती कार्तिकेय निघून गेल्याच्या गोष्टीमुळे निराश होऊन, हताश होऊन, पुत्र प्रेमामुळे हताश झालेली ती त्याच ठिकाणी ती स्थिर झाली आणि भगवान शिव ज्योतिर्लिंग स्वरूपात तिथे प्रगट झाले. शक्तिपीठ श्री मल्लिकार्जुन मंदिर हे शक्तिपीठ म्हणून गणलं गेलं. आता शक्तिपीठ या शब्दाचा अर्थ सती देवीचे जे अवशेष ज्या ज्या ठिकाणी पडले, अशी 51 स्थानं आहेत, त्या त्या ठिकाणी ते शक्तिपीठ झालं. पुराणामध्ये अशी कथा आहे की राजा दक्षाने यज्ञ केला होता. यज्ञामध्ये सर्वांना त्यांनी बोलवलं होतं, पण भगवान शिव
हा स्मशानवासी आहे, हा बैरागी आहे. त्याचा उपहास करून त्याला निमंत्रण पाठवलं नाही. भगवान शिवाची पत्नी उमा पार्वती ही दक्षाची कन्या, आपल्या पित्याने निमंत्रण पाठवलं नाही. घरच्या कार्याला निमंत्रणाची काय आवश्यकता. म्हणून पार्वती यज्ञाला जायला निघाली. भगवान शिवानी नकार दिला, मी नाही येणार, तू पण जाऊ नकोस असं सांगितलं होतं. पण पार्वतीने ऐकलं नाही. पार्वती त्या यज्ञा ठिकाणी गेली. राजा दक्ष याच्याकडून यज्ञामध्ये भोलेनाथाचा अपमान झालाय, तिथे त्याचा भाग पण नाही ठेवला. हे सहन न झाल्यामुळे देवीने यज्ञकुंडामध्ये आत्मदहन केलं. भगवान शिवाने ज्यावेळेस त्याला हे वृत्त कळलं, तो तिथे आला आणि शिवाने देवी सतीचं जळलेलं शरीर उचललं आणि तांडव करू लागला. या तांडवाच्या काळात त्या देहाचे, शरीराचे अवयव निखळून पडायला लागले. ज्या ज्या ठिकाणी ते पडले ती शक्तिपट म्हणून निर्माण झाली. श्रीशैल्य या ठिकाणी माता पार्वतीच्या शवाचा वरच्या ओठाचा भाग पडला. परिणाम मल्लिकार्जुन मंदिरात पडल्याचा विश्वास त्यातील लोकांना आहे. भगवान मल्लिकार्जुन स्वामी मंदिर 18 जे महाशक्ती आहेत, त्या 18 महाशक्तींपैकी एक महाशक्ती आहे. या ठिकाणी जवळ अनेक चांगली चांगली ठिकाण आहे. पाताळगंगा आहे, जवळच अक्का महादेवीची लेणी आहेत. भ्रमरांबा मल्लिकार्जुन स्वामींचं मंदिर आहे. टायगर रिझर्व पण आहे. शिखरेश्वर महादेवाचं मंदिर आहे. लिंगागट्टू श्रीशैल्यम नावाचं शिवाचं मंदिर आहे. हेमरेड्डी मल्लम्मा देवीचं मंदिर पण या ठिकाणी आहे. या ठिकाणी साक्षी गणपतीचं मंदिर सुद्धा आहे. साक्षी गणपतीचं मंदिर या ठिकाणी असल्यामुळे त्या कथेला दुजोरा मिळतो. हटकेश्वर महादेवाचं मंदिर आहे. या ठिकाणी तुम्ही वर्षभरामध्ये केव्हाही जाऊ शकता, पण सर्वात चांगला काळ, इथे भेट देण्याचा सर्वोत्तम काळ हा नोव्हेंबर ते फेब्रुवारी हा मानला जातो. मल्लिकार्जुन लिंगाविषयी अनेक कथा आहेत. त्यातली एक कथा आमच्या भगवान नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांशी निगडीत आहे. मी 4 का 5 दिवसाविषयी पूर्वी याविषयी थोडं बोललो होतो. ज्यावेळेस नरसिंह सरस्वती स्वामी महाराज यांचे यवनही शिष्य होते आणि ब्राह्मणही शिष्य होते. पण यवन ज्या वेळेस दर्शन घ्यायला यायचे त्यावेळेस ब्राह्मणांना ब्राह्मणांची कर्म थांबवावी लागायची.
पण भगवान नृसिंह सरस्वती स्वामी महाराज यौवनांना येऊ नको असं म्हणू शकत नव्हते, कारण ते त्यांचे शिष्य होते आणि ब्राह्मणांची कर्म थांबवू शकत नव्हते. मग याचा मध्य काय काढावा हा गुरुचरित्रामध्ये उल्लेख आहे. तर नृसिंह सरस्वतींनी गुप्त होण्याचा विचार केला, अवतार संपवण्याचा विचार नाही केला. हे लक्षात घ्या. मी जे अनेक वेळा गुरुचरित्राची जी व्याख्यानं दिली, प्रवचनं दिली, त्यातनं मी प्रत्येकाला सांगतो, असा एकमेव अवतार आहे तो म्हणजे गुरु, ज्याला मृत्यू नाही. बघा तुम्ही, पूर्णांशी परमात्मा भगवान कृष्ण शाप मिळाला म्हणा, काही झालं म्हणा, त्याला बाण लागाचं निमित्त झालं आणि त्याला देह सोडावा लागला. भगवान प्रभू रामचंद्र शरयू मध्ये चालत गेले, देह सोडावा लागला. पण गुरु देह सोडला नाही, देहासहित मुक्त झाले. याचं दुसरं एक कारण असं आहे, गुरु म्हणजे तत्व, गुरु म्हणजे मंत्र. हे जे मी वारंवार सांगतो ते एवढ्याच करता की तत्वाला मृत्यू नाही, मंत्राला मृत्यू नाही. आणि भगवान गुरु सद्गुरु हे तत्व आहे, हा मंत्र आहे. त्यातल्या शेवटच्या उल्लेखाप्रमाणे पुष्पाचं आसन केलं, पाताळ गंगेमध्ये सोडलं आणि त्यांनी सांगितलं की मी कर्दळी वनात जातो. आता सध्या कर्दळी वनात जाणं बिणं याच्याविषयी अनेक कथा गोष्टी प्रत्येकाने काय 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 वेगळ्या वेगळ्या रूपाने सांगितलेला आहे. आणि त्याचा उहापोहा मी साधारणतः 2 ते 3 वेळा केलेला आहे, त्यामुळे तो मी इथे आत्ता करत नाही. पण मूळ कर्दळी वन कोणतं हा प्रश्न ज्यावेळेस मला अनेकांनी विचारला, नृसिंह सरस्वती स्वामी महाराज श्रीशैल्याला आले हा उल्लेख आहे. गुप्त होण्याआधी नृसिंह सरस्वती स्वामी महाराज श्रीशैल्य पर्वतावर आले हा उल्लेख आहे. कर्दळी वनात गेले ते म्हणजे असं की भगवान मल्लिकार्जुनाच्या समोर बसून योगमायेने आपल्या शरीराचा अंश बनून त्या ज्योतिर्लिंगातून अवकाशातील कर्दळी वनात दत्तवनात नृसिंह सरस्वती गेली. कारण त्यांनी जाताना सांगितलं, मी देह सोडत नाही, मी गुप्त होतो. जे कोणी माझी श्रद्धेने निष्ठेने पूजा करतील, पारायण वाचतील, जप करतील, मला हाक मारतील, त्यांच्याकरता मी निश्चित धावून येईन. आणि म्हणून गुरुचरित्र पारायणाचा, गुरूंच्या जपाचा अनेकांना लाभ झालाय, त्याचे फल मिळालेली आहेत असं अनेक जण कबूल करतात.
श्रद्धा, विश्वास, एकनिष्ठता, एकरूपता या सगळ्या गोष्टी सद्गुरूंच्या कृपेला पात्र होण्याकरता आवश्यक आहे. एकाग्रता पाहिजे, एकनिष्ठता पाहिजे, गुरुवाक्य प्रमाण पाहिजे. गुरुचरित्रात सांगितलंय गुरुवाक्य प्रमाण. अनेकांना असे अनुभव सुद्धा आहेत की गुरु रक्षी एखाद्याशी, काही न करे काळच्याशी, गुरु कोपे एखाद्याशी, रक्षी न शोक्य व्योमकेशी. आता गुरु रक्षी एखाद्याशी याचा अनुभव कैक जणांना आहे. कोपे याचा अनुभव आहे की नाही कोणाला हे माझ्या ऐकिवत नाही. त्याचं कारण असं आहे, गुरु कधीही क्रोधिष्ठ होत नाही. गुरुमुळे तुमच्या कर्मसिद्धांतातील ज्या काही घटना आहेत दूषित, त्या तुम्हाला भोगाव्या लागतात हे मान्य, पण त्याची तीव्रता सद्गुरूंमुळे कमी होते. असो, मी गुरु या विषयावर इथे बोलायला बसलेलो नाही, कारण तो खूपच विषय मोठा आहे, खूप म्हणजे खूप मोठा आहे. तो एका किंवा दुसऱ्या ह्याच्यात पूर्ण होण्यासारखा नाही आहे. या मल्लिकार्जुन, श्रीशैल मल्लिकार्जुन शिवाच्या या ज्योतिर्लिंगाविषयी भ्रामरांबा इथे स्थित झाल्यामुळे, पार्वती इथे स्थित झाल्यामुळे भगवान शिव ज्योतिर्लिंग स्वरूपात इथे आले, हे सत्य. अशा या भगवान शिवाला नतमस्तक व्हावं. आता ह्याच्यामध्ये अक्कादेवी, पाताळगंगा ह्याच्याविषयी, साक्षी गणपतीविषयी बरंच बोलण्यासारखं आहे, पण आपण 12 ज्योतिर्लिंगाविषयी बोलतोय. म्हणून या भगवान शिवापाशी नतमस्तक व्हावं. आपल्या इच्छा, आकांक्षा या सर्व त्याला सांगाव्या. भगवान शिव आद्य गुरु आहेत आणि गुरु हे भोळे असतात. काही लोकांना पटेल नाही पटेल हा माझा प्रश्न नाही आहे, पण गुरु हे भोळे असतात. ते कधीही कुठल्याही परिस्थितीत शिष्याच्या पाठीमागे, जर तो शिष्य एकनिष्ठ असेल, एकाग्र असेल, तर त्याच्या पाठीशी उभे राहतात. हा आद्य गुरु भोळा शिव, सदाशिव, सांब, महादेव अनेक नावांनी प्रसिद्ध आहे. तसाच हा या ठिकाणी मल्लिकार्जुन या नावाने प्रसिद्ध आहे. त्याच्या चरणी नतमस्तक व्हावं आणि प्रार्थना करावी. शास्त्राभ्यास नको, श्रुती पढू नको, तीर्थास जाऊ नको, योगाभ्यास नको, व्रते मख नको, तीव्रे तपेती नको, काळाचे भय मानसी धरू नको, दृष्टाश शंकू नको, ज्याची या स्मरणे पतित तरती, तो शंभो सोडू नको. नमः पार्वती पते हर हर महादेव. आता आपलं एकमेव ज्योतिर्लिंग राहिलंय ते म्हणजे रामेश्वर. या रामेश्वर विषयी आपण उद्या बघणार आहोत. आणि त्यानंतर गुरुचरित्र याविषयी किंवा नर्मदा परिक्रमा याविषयी आपण बोलण्यास सुरुवात करणार आहोत. जशी सद्गुरू आज्ञा देतील त्या पद्धतीने तुम्हाला विवेचन मिळेल. नमः पार्वती पते हर हर महादेव.